मम्मा, काय करतेस तू? भूक लागली आहे ना तुला? मग नाश्ता बनवते. काय बनवणार आहेस तू नाश्त्यात? अरे रात्री खिचडी भात केलेले ना, त्यातला भरपूर शिल्लक राहिलाय. तो गरम करून खाल्ला तर अजिबात चांगला लागणार नाही आणि आपल्याला तर टाकून द्यायचा नाही. त्याच्यापासून आपण मस्त नाश्ता बनवूया. ठीक आहे, चालेल. चला तर मंडळी, असं तुमच्याकडे पण शिल्लक राहत असेल ना भात, अजिबात टाकून देऊ नका. यापासून आपण बनवणार आहोत रुचकर आणि खमंग थालीपीठ. चला तर मग थालीपीठ बनवूया. सगळ्यात पहिल्यांदा ना कट्टा मस्त असं स्वच्छ पुसून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यात आपला शिल्लक राहिलेला भात, थोडासा लसूण आणि एक 2-3 मिरच्या असं घेऊन हे अशा प्रकारचं वाटण करायचं. वाटणाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. तर या मिश्रणात बघा 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 2 चमचे पांढरे तीळ, हळद, चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर. या ठिकाणी ना तुम्ही पालक किंवा मेथीची भाजी असेल तर बारीक चिरून हे टाकू शकता. सुरुवातीला पाण्याचा वापर न करता हाताने पीठ असं मिक्स करून घ्यायचं. अगोदरच जर पाणी वापरलं तर आपल्याला अंदाज येणार नाही आणि आपलं पीठ ना पातळ होईल. नंतर थोडं थोडं गरजेनुसार पाणी टाकून ना असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा. पण हा गोळा आपल्या चपातीपेक्षा थोडासा सैलसरच असावा. नंतर या गोळ्यावरती थोडंसं तेल ओतायचं आणि नंतर एक जीव करून घ्यायचा व बाउलमध्ये ठेवून द्यायचा. आता थालीपीठ बनवताना ना मी नेहमी सुती कपड्याचा वापर करते. इथे बघा मी चौकोन असा सुती कपडा घेतलेला आहे. त्याला थोडासा ओला करून घ्यायचा. कपडा ओला केला ना तो कट्ट्याला छान चिकटतो आणि आपले थालीपीठ पण व्यवस्थित त्याच्यावरती पसरलं जातं. तयार केलेल्या पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आणि असं कपड्यावरती ना बोटाच्या सहाय्याने गोल 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 असं पसरवून घ्यायचं. थालीपीठ पूर्ण झाल्यानंतर ना वरून जरा थोडंसं तेलाचा हात लावायचा, कारण ते मग आपल्या तव्याला चिटकत नाही आहे. थालीपीठवर ना बोट उमटवायला मात्र विसरायचं नाही, कारण त्यामुळं काय होतं की आपण जे तेल टाकतो ना वरून ते आतमध्ये जातं आणि व्यवस्थित दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस थालीपीठ भाजलं जातं. आता बघा मी ज्याप्रमाणे उचलते ना त्याप्रमाणे कपडा उचलायचा ना असं तव्यावरती टाकायचा. वरून पाण्याचा शिंपडा द्यायचा आणि हातानं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं, कारण की आपला जो कपडा आहे ना तो व्यवस्थित थालीपीठपासून बाजूला होतो. यावेळेस गॅस जास्त फुल ठेवायचं नाही, मीडियमच ठेवायचं. थालीपीठच्या कडेने बघा असं थोडं थोडं तेल सोडायचं आणि वरूनही थोडंसं तेल सोडायचं आणि व्यवस्थित कडा अशा सुटायला लागल्या की मग थालीपीठ पलटायचं आणि दोन्ही बाजूनी मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आणि गरमागरम थालीपीठ दही उसळीबरोबर खायला घ्यायचं. शिल्लक राहिलेल्या खिचडी भातापासून तयार झालेली ही थालीपीठे तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.